संबंधी कल्पना. भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे. जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही. परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे, तोच खरोखर काषाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्तिसुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममान असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्युत होणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अवेर करीत नाही, जो शुद्ध जीवी आहे, प्रमादरहित आहे, अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही, त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासना क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनांवर मात करावी. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नको, आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूंच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील. स्वतःला स्वतःच जागे कर, स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचा भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार
स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. साधू साधू सा. बसा. छान. हल 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 हल. आवाज वाढवा आणखी. आवाज छोट्या साऊंडचा आहे की मोठ्या साऊंडचा आहे? एवढं सगळंच काय यायला लागलं. हल चेक. हल 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 हल. भिक्खू कसा असावा या संबंधी भगवान बुद्धाची कल्पना. कसा असला पाहिजे भिक्खू? चांगला असला पाहिजे है ना, सद्वर्तनी असला पाहिजे. कसा असला पाहिजे? अच्छा बघा, मायात आहे काय म्हणतात, माझ्यासारखा असला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एवढं चॅप्टर वाचलं, त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही वाचलं समजलं ते गुण माझ्यामध्ये दिसले का तुम्हाला? बऱ्यापैकी दिसले का? दिसले. काही दिसलं नाही? बऱ्यापैकी दिसले. दिसले ना? हो. भिक्खूंनी स्पष्ट बोलावं. संयम पाळायला शिकलं पाहिजे. कशावर संयम? डोळ्यावर संयम, कानावर संयम, नाकावर संयम, जिभेवर संयम आणि आपल्या शरीरावर संयम. आणि शरीरावर संयम, सगळ्या गोष्टीवर जर संयम असेल तर त्या माणसाचा मनावर संयम असतो. बरोबर आहे? नुसतं काशाय वस्त्र घातलं, चिवर घातलं म्हणजे तो भिक्खू होतो का? नाही होत. बरोबर आहे की नाही? म्हणजे भिक्खू तेव्हा होतो जेव्हा तो शील, समाधी, प्रज्ञाने युक्त असं जीवन जगतो, त्याला म्हणतात भिक्खू. आणखी काय सांगितलेले? ज्याच्या वाणीमध्ये संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते. कसं असलं पाहिजे भिक्खूने? संयमी असला पाहिजे. मग संयम कशाचा? शरीराचाच नाही तर मनाचा देखील संयम असला पाहिजे आणि वाणीचा देखील संयम त्या भिक्खूने केला पाहिजे. जो विचारपूर्वक बोलतो, विचारपूर्वक म्हणजे काय? विचार करून. अविचारपूर्वक म्हणजे काय? अविचारपूर्वक म्हणजे न विचार करता. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून कधीही बोललेलं बरं, असं विचार आहे की नाही? विचारात बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून कधीही बोललेलं चांगलं. हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून कधी पण आपण विचार करूनच बोललं पाहिजे. एखाद्याला बोलायचं असेल तर विचारपूर्वक बोला. आपल्याला नवऱ्याला भांडायचं असेल तर विचारपूर्वक भांडा. बोलायच्या पहिले भांडणं वादाचा महावाद होण्यापूर्वी, चिंधीचं चिरकुट होण्यापूर्वी, राईचा पर्वत होण्यापूर्वी आपले शब्द जपून जाणीवपूर्वक आपण अवश्य बोलले पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात विचारपूर्वक बोला. जो वाणीमध्ये लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, कसं बोललं पाहिजे? लीन. विद्या विनयेन शोभते. प्रत्येक उपासकाने, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने कसं असलं पाहिजे? लीन, पोलाइट, हंबल, नम्र, विनम्र. बरोबर आहे की नाही सर? असं जर असाल तर
असा विद्यार्थी हा प्रगती करतो. बरोबर आहे. आणि अशा भिक्खूचे भाषण कसे असते? मधुर असते, गोड असते, धम्मामध्ये आनंद मानणारा, धम्मामध्ये रममान होणारा, धम्माचे चिंतन करणारा, सदैव धम्माचे स्मरण करणारा असा भिक्खू सद्धम्मापासून कधीही च्यूत होत नाही. च्यूत होत नाही म्हणजे त्या एखाद्या गोष्टीपासून कधीही दूर जात नाही. बरोबर आहे. त्यालाच काय म्हणतात? जसा आपला जन्म झाला, मृत्यूनंतर जन्म झाला, आपलं मन मृत्यूनंतर एखाद्या ठिकाणी जन्म घेतो, त्याला म्हणतात प्रतिसंधी. काय म्हणतात? प्रतिसंधी. आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मरताना, जे मरतानाचं चित्त आहे त्याला म्हणतात च्युती चित्त. काय म्हणतात? तो या जीवनापासून दुसऱ्या जीवनात जात आहे, म्हणजे या शरीर आणि मनापासून तो खंडित होत आहे, त्याला म्हणतात च्युती चित्त. किंवा तो या जीवनापासून च्युत होत आहे, त्याला म्हणतात च्युती चित्त. आणि दुसऱ्या जीवनामध्ये ज्यावेळेस चित्त संधी करत असतं त्याला म्हणतात प्रतिसंधी चित्त. काय पण जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करत नाही आणि मानसिक समाधानी राहतो त्याला देखील भिक्खू असं म्हणतात. आणखी काय म्हणतात? 13 नंबर, हे भिक्खू तुझे नाव रिकामे कर. रिकामे झाले म्हणजे ते हलके होईल. राग आणि द्वेषांचा विनाश केला तर तू कशाला जाशील? निर्वाणाला. तुझे नाव रिकामे कर म्हणजे काय? हा, तुझी रागाची नाव रिकामी कर, तुझी द्वेषाची नाव रिकामी कर. बरोबर आहे की नाही? एखाद्या जहाजामध्ये माणसं जास्त झाले आणि काही कारणास्तव ती बुडणार आहे, आपण काय म्हणू की काही माणसं हो, तुमचं जहाज 100 ची जागा असेल, त्याच्यामध्ये 120 जर बसले तर आपण 100 माणसाला खाली उतरवतो. बरोबर आहे की नाही? आणि आपण पुढे पुढे घेऊन जातो. तसंच भगवान बुद्ध म्हणतात, तुम्हाला जर निर्वाणाला पोहोचायचं असेल तर तुमच्या नावेमध्ये, तुमच्या शिप मध्ये काय जास्त प्रमाणात आहे? राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, ते काढून टाका. भगवान बुद्ध सागराला, महासागराला दुःख सागराची उपमा देतात. प्रशांत, पॅसिफिक, आर्टिक, अंटार्क्टिक हे जे सागर आहेत ना, त्याला भगवान बुद्ध दुःख सागराची उपमा देतात. कशाची? दुःख सागर. दुःख सागराची. आणि नाव, नाव म्हणजे होडी, होडी म्हणजे जहाज. बरोबर आहे की नाही? अनसिंकेबल जहाज कोणतं होतं? 1912 ला उडालेलं टायटॅनिक. 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 ओके, ते टायटॅनिक देखील अनसिंकेबल होतं, न डुबणार होतं आणि पहिल्याच प्रवासामध्ये डुबलं, बुडून गेलं. ही वस्तुस्थिती. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, दुःख सागरापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर प्रज्ञारूपी जहाजामध्ये चढा. आणि प्रज्ञारूपी जहाजामध्ये चढून तुम्ही राग, द्वेष खाली सोडा. आणि तुम्ही अशा प्रज्ञारूपी जहाजामध्ये बसाल तर तो जहाज दमादमाने सावकाश, वन बाय वन, स्टेप बाय स्टेप कुठे पोहोचेल? निर्वाण पदाला पोहोचेल. बरोबर आहे? ओके. 5 बंधनांना तोडा, 5 बंधनाचा त्याग करा, 5 बंधनावर मात करा. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात. बरोबर आहे? 5 बंधन म्हणजे कोणते बंधन? लिहून घ्या. कामछंद, पहिलं बंधन काय आहे? कामछंद. 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 दुसरं बंधन आहे व्यापाद.
काय व्यापाद. तिसरं बंधन आहे थिनमिद्ध. तुलीना काय बघा प्रश्न आला थिनमिद्ध. विद्ध थिनमिद्ध. चौथा आहे उद्धच्च कुक्कुच्च. काय आहे काय उद्धच्च उद्धच कुक्कुच्च. उद्धच्च कुक्कुच्च. किती झाले? 4 चार. आणि पाचवा आहे विचिकित्सा. पटकन विचिकित्सा. विचिकिच्छा विचिकित्सा. किती बंधने? 5 झाले ना? 5 बंधनांना तोडून टाका. म्हणजे या 5 बंधनांना तोडून टाका. 5 बंधनाचा त्याग करा. म्हणजे या 5 बंधनाचा त्याग करा. 5 बंधनावर मात करा. म्हणजे या 5 बंधनावर मात करा. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला योगतीर्ण असे म्हणतात. बघा कामछंद म्हणजे काय? कामछंद म्हणजे काय? कामछंद म्हणजे वासना. कामछंद म्हणजे वासना, कामना, तृष्णा, लोभ, त्याला म्हणतात कामछंद. काम डिस्टर्ब मत कर, शांत बैठ. ठीक आहे. कामछंद. व्यापाद म्हणजे काय? व्यापाद म्हणजे द्वेष. द्वेष, दुर्बुद्धी, दुष्ट बुद्धी, त्याला म्हणतात व्यापाद. थिनमिद्ध म्हणजे काय? थिनमिद्ध म्हणजे आळस. म्हणतो आळस कशाचा? शरीराचा आळस आणि मनाचा आळस, त्याला म्हणतात थिनमिद्ध. चौथा काय? उद्धच्च उद्धच्च कुक्कुच्च. मनाची बैचेनी. मनाची बैचेनी किंवा मनाची अस्वस्थता. उद्धच्च कुक्कुच्च म्हणजे काय? अस्वस्थता, मनाची बेचैनी. बेचैनी का बैचेनी? बेचैनी, बेचैनी. बेचैन, बेचैनी म्हणजे बिना चैनीच. चैन म्हणजे आराम, बेचैनी म्हणजे बेचैन म्हणजे अस्वस्थ. त्याला चैन नाही असं. ही पाहिजे नाही. त्याला म्हणतात बेचैनी. आणि पाचवं काय? विचिकित्सा. विचिकित्सा. शंका, कुशंका, संदेह, संशयास्पद, शंकास्पद, त्याला म्हणतात विचिकित्सा. नको नको आराम. विचिकित्सा. ठीक आहे. हा सांगा. कामछंद म्हणजे काय? वासना, तृष्णा. व्हेरी गुड. व्यापार म्हणजे काय? द्वेष, दुर्बुद्धी. सुबुद्धी, दुर्बुद्धी. हा. नित्य, थिनमिद्ध म्हणजे काय? शायरी आळस, मनाचा आळस आणि शरीराचा आळस. उद्धच्च कुक्कुच्च. उद्धच्च कुक्कुच्च म्हणजे काय माहित आहे? मनाची बेचैनी किंवा अस्वस्थता. आणि पाचवं काय मॅडम? विचिकित्सा. शंका, कुशंका म्हणजे विचिकित्सा. मनाची शंका, कुशंका. बरोबर आहे की? आणि ती काही पण असो. बरोबर आहे? किती झाले? 5 5. याला काय म्हणतात? 5 बंधन. निवारण. याचा मूळ शब्द काय? 5 निवारण, पंच निवारण. यालाच 5 बंधन म्हणतात.
यालाच मूळ नावाचं काय? पाच निवरण, पंच निवरण. मग हे पंच निवरण तुम्हाला ध्यान करताना पण अडथळा येतो, तुम्हाला धार्मिक काम करताना पण अडथळा येतो, काही कोणतेही काम करताना अडथळा येतो, त्याला म्हणतात पाच बंधन. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला जर धर्मामध्ये प्रगती उन्नती करायची असेल तर या पाच बंधनाचा तुम्हाला त्याग करावा लागेल. है ना? त्याग करावा लागतो काही गोष्टीचा. कधी कधी वाईट गोष्टीचा त्याग करावा लागत नाही, चांगल्या गोष्टीचा पण त्याग करावा लागतो, हे पण लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? पुढे वाचायचं एक नंबर भगवान बुद्ध काय म्हणतात? मनुष्य मनुष्य स्वतःच स्वामी आहे, स्वतः स्वतःच आपली गती ठरवतो. ज्याप्रमाणे मुंड्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे, नियमन करावे, मनाचे नियमन करावे. बरोबर आहे की नाही? आपल्या मनाचा मालक कोण आहे? आपण त्याला बुद्ध म्हणतात आत्ताही आत्मनो नाथो, आत्ताही आत्मनो नाथो, आत्ताही आत्मनो गती. म्हणजे मी स्वतःचा मालक आहे आणि मीच माझ्या गती दुर्गती सुगतीचा मीच कारण आहे. म्हणून बुद्ध म्हणतात आत्ताही आत्मनो नाथो, मी स्वतःचा स्वतः मालक आहे. आत्ताही आत्मनो गती. बरोबर आहे? 25 नंबर काय म्हणतात बुद्ध? गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात, रात्रंदिवस धम्माचे ध्यान करतात, रात्रंदिवस संघाचे ध्यान करतात, रात्रंदिवस स्वतःच्या शरीराचा रात्रंदिवस ते विचार करतात. भगवान बुद्धाचे शिष्य रात्रंदिवस करुणामध्ये विहारत राहतात. भगवान बुद्धाचे सदैव शिष्य जागृत असतात आणि ते रात्रंदिवस चिंतनात मनात चिंतन मनन करत असतात. तीच काय? संसारच्या बिकट आहे, संसार भोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे आणि गृहवास देखील कसा आहे? दुःखकारक आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? माझे शिष्य आहेत ते नेहमी बुद्धानुसती करतात. बुद्धानुसती म्हणजे काय? जे इथे विसो भगवानांची पूर्ण लाईन आहे त्याला म्हणतात बुद्धानुसती. जे धम्मवंदनेचे स्वाख्यात पूर्ण लाईन आहे त्याला म्हणतात धम्मानुसती. आणि संघानुसती म्हणजे जे संघाचे 9 गुण आहेत तर ते संघाचे 9 गुण जे सुबडीपणापासून ते शेवटची जी ओळ आहे तिथपर्यंत त्याला म्हणतात संघानुसती. धम्मानुसती, संघानुसती. इतिविसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविद्वान्. धम्मानुसती, पुरुष धम्म सारथी सत्ताते मनुष्यानं विद्यो भगवाति. त्याला म्हणतात बुद्धानुसती. सदैव माझे शिष्य भगवान बुद्ध म्हणतात सदैव गौतमाचे शिष्य हे नेहमी बुद्धानुस्मृतीचं रात्रंदिवस मनन करतात. धम्मानुस्मृतीचं, संघानुस्मृतीचं, करुणेचं, स्वतःचं शरीर हे अनित्य आहे याबद्दल सदैव शिष्य विचार करतात. ज्याच्या ठिकाणी धर्माची श्रद्धा आहे, शील आणि यश आणि तो ऐश्वर्यवान आहे तो कुठे गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. बरोबर आहे? राजा पूजते राज्य आणि विद्वान पूजते सर्वत्र. बरोबर असंच आहे का? राजा केवळ आपल्या राज्यामध्ये पूजला जातो. बरोबर आहे की नाही? ज्या देशाचा राजा असेल तो त्या देशामध्ये पूजला जातो, परंतु एखादा विद्वान असेल तर तो सर्व देशांमध्ये पूजला जातो. म्हणून म्हणतात राजा पूजते राज्य आणि विद्वान पूजते सर्वत्र. बरोबर आहे?
म्हणून काय म्हणे म्हणतात? सुविचार. भगवान बुद्धाचा असा ऐश्वर्यवान भिक्खू कुठे गेला तरी तो सर्वत्र पूजनीय ठरतो. पूजनीय ठरतो, आदरणीय ठरतो, वंदनीय ठरतो. विद्वान पुढे वाचा आता भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे तपस्वी काय? याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृध्रकूटावर राहत होते. त्यावेळी उदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. त्या सुमारास भगवंत गृध्रकूटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत येरझारा करीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत राहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्याच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध राहिले. नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यास म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या ह्या चमूत आले आहेत, म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो. भगवंतांचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्म विनय शिकवितात? आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकविलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती? हे निग्रोध, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवितो? त्यांचे अंतिम शरण्य काय आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्व कोणती? हे विनाभ्यास विना शिक्षण समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवननिष्ठेविषयी मला प्रश्न विचार. आत्मपीडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा. निग्रोध, कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्ररहित फिरतो आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही, त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाही. या ठिकाणी हे जे वर्णन आहे ना, ते कोणाचे? आजीवकाचे. आजीवक म्हणजे कोण? जैन धर्माचे जे जसं आपल्या दिगंबर स्वामी असतात है ना, दिगंबर पंथी जे नग्न साधू असतात है ना, नग्न अवस्थेमध्ये रोडने फिरलेले पाहिलेले ना तुम्ही कधी पण, हो है ना? तर त्यांचं हे वर्णन आहे. ते कोणाच्या घरी जर बोलावलं तर येत नाही, सगळ्या समाजाने बोलवलं तर मग येतात. आणि त्यातही कोणाचं भोजन स्वीकारायचं त्यांच्या मनावर असतं. त्याचा हात धरतात आणि असा हात कुठेही फिरवतात. ज्यांचं भोजन पडलं ते स्वीकारतात आणि खातात. म्हणजे पाणी कोणाचं प्यायचं निश्चित नसतं. भगवान बुद्धांनी या सर्व गोष्टी बौद्ध धर्मामध्ये नाकारलेले आहेत. आता त्यांचं थोडस वर्णन ऐका. परत वाचा 11. निग्रोध, कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्ररहित फिरतो आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही, त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाही, ज्यात अन्न शिजविले आहे
त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले, उखळातले काट्या कुट्यावरचे, जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणी जवळचे, संभुक्त स्त्री जवळचे, दुष्काळातले, कुत्र्याजवळ असला तर तेथले, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही असा तो परिव्राजक असेल. तो कदाचित एकाच घरचे मागणारा एकच घास खाणारा किंवा 2 घरी मागणारा 2 घास खाणारा, 7 तरी घर मागणारा 7 घास खाणारा असेल. तो 1, 2 अथवा 7 दानांवर उपजीविका करीत असेल. तो प्रति दिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असेल. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्न सेवन करण्याची त्याची पद्धत असेल. तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चांबड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल. तो जाडे भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरिटा झाडाची वल्कले अथवा काळविटाची कातडी, कुशतंतू, मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनविलेली कांबळी अथवा घुबड्याच्या पिसांपासून बनविलेले कपडे वापरीत असेल. त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल. तो सदैव उभं राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मांडणार? भगवंत, या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मांडणार. हे निग्रोधा, या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत, कलंकित कसा? निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगे संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो. आणि निग्रोधा, हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे. निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील कलंकच आहे. अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोध, दान, देणग्या आणि कीर्ती मिळविल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्सर निषेध करतो. आणि ज्याला जे अन्न योग्य वाटते त्या संबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो. हाही तपस्व्याचा
ठाईचा कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, दान धर्म कीर्ती लोकप्रियता मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, राजा माझा सन्मान करेल, त्याचे कर्मचारी क्षत्रिय ब्राह्मण गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्व्याचा ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणांसंबंधी कुरकुर करू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमूळ फळ शाक आणि धान्य बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणांसंबंधी कुरकुर करू लागतो. तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमूळ फळ शाक आणि धान्य बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरी सुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात, त्यावेळी म्हणतो, सुखोपभोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत, दानधर्म करून माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोधा, तो तपस्वी रहस्यमय गुढता धारण करतो. तुम्हालाही अमुक एक मान्य आहे काय, असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्सर असत्य भाषण करतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्व्याचा ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी कावेबाज निर्दय पोकळ डवली होतो. दुसऱ्यांसंबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवून लागतो. लोभी बनून त्याग भावना विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. निग्रोधा, या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. ह्यापैकी एखाद्याच कलंकाने काय, परंतु सर्वच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे कलंक आपल्यात जडू देता कामा नये. साधू साधू साधू. क्या बात. बघा, भगवान बुद्धाने त्या काळामध्ये देखील भिक्खूंची किती जाणीवपूर्वक जातीविषयी काळजी घेतलेली आहे यावर आपल्याला बघायला मिळतं. निग्रोध हा आजीवन होता. निग्रोध हा जैन धर्माचा एक आजीवन होता, दिगंबर होता. भगवान बुद्ध राजगृहामध्ये असताना त्यांच्याकडे त्यांच्या आश्रमाच्या जवळ जातात, आणि आश्रमाच्या जवळ गेल्यानंतर भगवान बुद्धाला तो निग्रोध पाहतो, आणि आपल्या घरी पाहुणा जर दारात दिसला तर आपण त्याला काय करतो, या घरामध्ये या, चहा घ्या, है ना, मग आपण बोलू. तसं निग्रोधाने भगवान बुद्धाबद्दल सन्मान प्रकट केला, आणि भगवान बुद्धाला आतमध्ये बोलावलं. असं नसतं केलं, तो देखील एक छोटा आसन घेऊन असता. बघा, भगवान बुद्धाला मोठा आसन दिलं आणि तो छोट्या आसनावर बसला. हा कोणाचा सन्मान आहे? भगवान बुद्धाचा. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण देखील आपल्या घरी भिक्खू आले, आपण त्यांना मोठ्या आसनावर बसवलं. गणपतीला पण त्याच आसनावर बसवतात, आपण खुर्ची शिकून आसनावर बसतात.
भाग्याचा प्रश्न असो, परंतु आपण भिक्खूंचा सन्मान केला. आणि नेहमी भिक्खू घरी आल्यानंतर मी नेहमी मला सांगायचं राहूनच जातं, हे राग रांगोळी वगैरे सगळं ठीकच आहे, फुलं वगैरे तिथं नेहमीच आहे आमचं. घंटेच्या आल्यानंतर नेहमी आपलं घर कसं असलं पाहिजे, सगळ्याला सांगायचं कोणाला एका काय घेणार, आपलं घर एकदम स्वच्छ असतं, नीट नेट असतं, देखणं असलं पाहिजे है ना. ते घराच्या बाजूला आपण असतो नवरीच्या पुढे होऊन बसतो, मला पानफुल बहार चिपळी धज्जा दुसरी गोष्ट ही की म्हणते जी घरी आल्यानंतर आपलं बाथरूम एकदम स्वच्छ असलं पाहिजे. कधी घासा का नका घासू, पण म्हणते आल्यानंतर आपलं स्वच्छ आपलं वैयक्तिक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, स्वच्छतागृह स्वच्छ करा. त्याचं नाव स्वच्छतागृह आहे, पण स्वच्छ बिलकुल नसतं असत नाही. स्वच्छतागृह, स्वच्छतागृहिणी. आणि आपलं सगळं बाथरूम अस्ताव्यस्त, कपडे लत्ते धुणं ते नामकट कामकट सगळं अस्ताव्यस्त असं नसतं, व्यवस्थित आवरून सोडून है ना. लाईटने सांगायला पण फार सिरियस गोष्ट असते, हे असे व्यवस्थित दिसलं नाही, म्हणजे दिसलं पाहिजे, अव्यवस्थित दिसलं नाही. आणि तिसरी गोष्ट ही की म्हणते जी ज्या ठिकाणी भोजनाला बसतात त्या ठिकाणी सोफ्यावर पहिलाच पांढरा कपडा टाकून ठेवायचा. आणि पांढऱ्या जिथे आसनाची व्यवस्था केली त्या पांढऱ्या कपड्यावर फुलं वगैरे थोडीशी टाकून ठेवायची. किंवा ती जर जागा नसेल तर आपल्या एखाद्या ठिकाणी जिथे गादी असते त्या गादीवरती नवीन वस्त्र टाकायचं, तिथं पण फुल वगैरे टाकून ठेवायचे. आणि ज्या ठिकाणी समजा इथे जिथं आसन असतं होणार फुलं वगैरे टाकून ठेवायचे, नवीन वस्त्र टाकून ठेवायचं. जिथे बसणार आहे तिथं पण नवीन वस्त्र टाकून ठेवायचं. ही श्रद्धा असते. आम्ही बऱ्याच घरी भोजनाला जातो, भोजनाला गेल्यानंतर मंत्री बसा, खुर्ची घ्या, बसा. बसतो नाही की मंत्री म्हणतात उठा, इथं नाही तिथं बस. काय करायचं तरुण जाणून घ्यायचं. म्हणून जाण्याची जायचं म्हणजे थोडस उठा. उठलं नाही तर परत म्हणतात बंदी जाता इकडून इकडे बसा, इकडचं बाकी राहिलं. आता इकडचं झालं, आता तिकडचं बाकी आहे, बंदी इकडे बसा म्हणजे समज उठा, तिथं आम्हाला पूजा मांडायची. आतापर्यंत काय करत तुम्ही? म्हणजे आम्ही आल्यावर मांडता, पहिलेच तुम्ही सगळं आवरून सोडून मांडून सजून शारीरिक दृष्ट्या पण आपल्या आणि घराच्या दृष्टीने पण आपण स्वच्छ नीटनेटके राहायला. ठीक आहे. तसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये देखील हा निरोधाच्या त्या आश्रमात भगवान बुद्ध जातात आणि निरोध आणि त्यांचा संवाद होतो. निरोध आपली हे सांगतो की आम्ही काय क्लेश करतो, जेवढं पण आम्ही मागच्या जन्मामध्ये पाप केलेलं आहे मग ते आता या जन्मामध्ये आम्ही फेडतो. कसं फेडता? तर मग तप करतो, त्याग करतो, असं करतो, कसं करतो. कसं तप करतात ते काय? क्लेश कसा? काय म्हणजे काय? शरीर. आणि क्लेश म्हणजे काय? यातना. शरीराला यातना देणे त्याला म्हणतात काय? क्लेश. बरोबर आहे. जैन धर्मगुरू आजीबाग ते पायी पायी चालतात, हा काय क्लेश आहे? आणि आपले धर्मगुरू बोलेरो मध्ये फिरतात. त्याला म्हणतात परिवर्तन ही संसार का नियम आहे. त्याच्यामुळे आपल्याला बरेच नियम लागू होतात. आणि त्याच्यानंतर ते चलतात, भोजन करतात. भोजन देखील असं हातामध्ये करतात आणि हातामध्ये मिळालं ते हातावरच खातात. आणि पाणी देखील पिऊन हातामध्येच घेऊन पितात वगैरे वगैरे बरेच त्यांचे हे आहे.
भगवान बुद्ध म्हणतात असं केल्याने काय खरंच तुम्हाला निर्वाण मिळेल का? नाही. असं केल्याने तुम्ही लोकांच्या मनामध्ये फक्त सन्मान वाढवाल. तुमच्या लोकांमध्ये फक्त मान सन्मान वाढेल. का? की आमचे धर्मगुरू बघा पायी रस्त्याने फिरतात, आमचे धर्मगुरू बघा किती सन्मानपूर्वक उभ्याने भोजन करतात, उभ्याने जलपान पाणी प्राशन करतात, है ना? हे सगळं उभ्याने करतात. तर मी कोणाला कधी उभ्याने बोलतात नाही पाहिजे म्हणजे हे का? कारण ते नग्न असतात. काच बाबा. भगवान बुद्ध म्हणतात या प्रत्येक गोष्टीमध्ये मी पण पाहिजे. मी दोष पाहतो. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात त्यांना लाज वाटते. आणि त्यांनी त्यांच्या नियमामध्ये परिवर्तन करायचे असं मला वाटतं. आणि त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळेस फार उशीर झालेला असेल आणि त्यावेळेस आपला भारत पण विकसित देश झालेला असेल. है ना? सत्य. मग भगवान बुद्ध म्हणतात हे सगळं जे करतात तर याने काही निर्माण मिळत नाही, उलट तुमच्या मनामध्ये गर्व वाढतो. बघा मी किती व्रताचं पालन करतो. व्रतं न परिपूरति शीलं न परिपूरति असुत्थ शीला दुःखान परिपूरति. जो व्रताचं नियमाचं पालन करतो पण चांगल्या करतो तो निर्वाण पावतो. जो व्रताचं नियमाचं पालन करतो पण वाईट रीतीने करतो असा माणूस कधी निर्वाणाला जात नाही. पण भगवान बुद्ध म्हणतात या तुम्ही ज्या शारीरिक गोष्टी करता, काय क्लेश देता, शरीराला तुम्ही दुःख देता, तर यापासून एक नाही तर जवळजवळ भगवान बुद्धाने निगृहाला किती कलंक वर्णन केले? 11 कलंक वर्णन केले. कोणते? 15 पासून. तो आपले जे शारीरिक श्रम करतो तर त्याला असं वाटतं की मी माझं ध्येय पूर्ण केलं. मग ध्येय पूर्ण केल्यानंतर तो एकामेकाचा दुसऱ्याचा तिरस्कार करू लागतो. मग तो 14 आहे. उन्मत्त आणि मोहित होऊन दुसऱ्याबद्दल निष्काळजी दाखवतो. चौथं काय? तो आत्मसंतुष्ट असतो. ध्येय मिळालं, माझं ध्येय मला मिळालं म्हणजे निर्वाण मिळालं असं तो मानू लागतो. पाचवं काय? तो स्वतःला मोठा समजू लागतो आणि दुसऱ्याचा तो द्वेष करू लागतो. पुढे काय? तो लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त होऊन निष्काळजी होतो. कशामुळे? तर मला दान कीर्ती यामुळे त्याचा आणखीच अहंभाव, मीपणा आणि गर्व इत्यादी वाढत राहतो. सातवं काय? एखादं व्रत स्वीकार हानिकारक असे तो मानून त्या गोष्टीचा उपभोग घेतो. योग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्सर निषेध करतो आणि ज्याला ते अन्न योग्य वाटते त्या संबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो, त्याचे तो हाव धरतो. बघा, ज्यांना पाहिजे त्याचे हाव धरतो आणि जे नाही पाहिजे त्याचा तो द्वेष करतो. मला हेच आवडतं, मला ते आवडतच नाही. बरोबर आहे की नाही? हा देखील त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो. आठवण काय? दान धर्म केले लोकप्रियता मान यांच्या लोभामुळे असा विचार करतो की राजा मला मान दे, सन्मान करेल. त्याचे कर्मचारी क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र सगळे मला आचार्य म्हणून मान देतील. हा देखील एक तुमचा या जीवनातील आजीवन जीवनातील एक कलंक आहे. नव काय? निवृत्ता परत पुन्हा एखाद्या संन्यासी ब्राह्मणासंबंधी कुरकुर करू लागतो. तो मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. कंदमूळ, फळ, शाक आणि बी बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो.
तरी सुद्धा लोक बघा, त्याला असं वाटतं की मी 14 कलम जे काही तप ते करतो आहे ते कोणीच करत नाही, आणि त्यांना अन्न हे शिजवलेलं चालत नाही, त्यांना अन्न हे कच्च चालतं. कच्च म्हणजे जसं की कंदमुळ असेल किंवा जे शिजवलेलं नाही, किंवा शिजवलेलं जरी असेल फक्त ते उकळत्या पाण्यातून टाकले. उकळत्या पाण्यातून पण का? कारण की त्यांना ते कंदमुळामध्येच येतं. एखाद्या खाणाऱ्या वस्तूमध्ये पण जीव वाटतात, सजीव वाटतात, म्हणजे उकळत्या पाण्यात बुडून त्यांचे लोक त्यांना निर्जंतुक करून ते त्यांना देतात. म्हणजे जीवनसत्व जरी असेल तरी ते वाळून त्यांना द्यायचं, अशी परिस्थिती. त्यांना वाटतं की आपण असं ग्रहण करतो म्हणजे आपण महान, खूप महान. बरोबर आहे. हा देखील तुमच्या या श्रमण आजीवन जीवनामध्ये कलंक आहे. आणि निवृत्तान परत पुढे काय? पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणाचा दान धर्माने मान सन्मान करतात, त्यावेळी तो काय म्हणतो? सुखोपभोग करणाऱ्या या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दान धर्म करून त्याची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर परत आचरित असा मला मात्र मान देत नाही. दान धर्म करून एखादा माणूस दान धर्म करीत असेल तर लोक त्याचा सन्मान करतात, आणि मग तेव्हा यांना काय वाटतं की अरे आपण एवढं तप त्याग तपश्चर्या करतो पण आपला लोक मान सन्मान करत नाही. हा देखील परत त्यांच्यामध्ये एक कलंक जन्मतो. बरोबर आहे. आणि आपला काय? हे निवृत्त तपस्वी रहस्यमय गूढजाळ धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय, असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य असे म्हणतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने बुद्धी पुरस्कार असत्य भाषण करतो. हा तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. 11वा कलंक आहे. अजून समोर 10वा कलंक आहे. बरोबर आहे ना? नाही, वरचा जो 25 नंबरचा आहे 12वा कलंक आहे. हा 12वा. आणि हे निरोधा पुन्हा तो तपस्वी क्रोधाचा अधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हे त्या तपस्व्याच्या ठाईचा जीवनाचा कलंक आहे. टोटल कलंक किती झाले? 12. अजून 2 आहेत. आणखी एक का? अजून 2 आहेत पुढे. एक मिनिट. 27 पण 26 27. पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवी त्याप्रमाणे मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दयी, पोकळ होतो. दुसऱ्या संबंधी दुष्ट वासना भोगळून तो त्याच्या आहारी जातो. भ्रामकमध्ये मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिटकवू लागतो. लोभी म्हणून त्याग भावना विसरू लागतो. हा तपस्व्याच्या जीवनातला कलंक आहे. आणि 28 काय? विरोधा या सर्व गोष्टी तप आणि आत्मद्वेषाच्या मार्गातील कलंक आहे. सिद्ध वाटते का नाही? किती कलंक सांगितले भगवान बुद्धाने? 14 आहे. 14 कसे? 14 आहेत ना. 15 ते 27. 15 ते 27 मोजा परत. मोजले ना दोनदा. 14 आहेत. 1 2 3 4 5 अगं हे बघ, थांब नाही, एक हे बघ एक मिनिट इकडे. हे बघ 1 2 3 4 हे कुठं 5 4 5 6 7 8 9 10 11 12 एक्स्ट्रा वाचलं नाही? 13 13 आहे ना. 13 आहे ना? ते म्हणले 13 ओके. तर भगवान बुद्धाने तू हे वाच. आजीवनामध्ये असे 13 कलंक वाटतात. आणि असा 13 कलंक असलेला माणूस निर्वाणाला पोहोचेल का? नाही. निर्वाणाला पोहोचलेला माणूस कलंकहीन असतो. निर्वाणाला पोहोचलेला माणूस कलंक रहित असतो. निर्वाणाला पोहोचलेला माणूस निष्कलंक असतो. शुद्ध आणि पवित्र असतो. त्याला म्हणतात निर्वाण प्राप्त व्यक्ती. ठीक आहे.
म्हणून हे 13 क्रमांक देखील आपण ध्यानात ठेवा. पुढे वाचा भिक्खू आणि ब्राह्मण, भिक्खू आणि उपासक. भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय? ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनांमुळे, त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवित नाही. यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो. भिक्खू हा बनावा लागतो. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते तीही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोंतील भेद लहान सहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते. ती आचार विचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात, कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सश्लील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे, ही हिते अगदी भौतिक असतात. उलट पक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. साधू साधू साधू. भिक्खू आणि उपासक. भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यामध्ये विशेष भेद करण्यात आला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकाची नाही. त्याला लग्न करता येते. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात, परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात. पंचशिलांचे परिपालन हे भिक्खूंच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. भगवंतांनी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या सहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंतांचा उद्देश होता, यात संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे.
तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतात. ही अशीच झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतांनी शिकविलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे. म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श समाजाला मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय. भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावयाचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावयाची. त्याने दोन्हीही कार्य केली पाहिजे. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे. यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्यात त्याचा हेतू ज्यांना गृहसंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी भरलेले असून जे असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधता येईल पण भिक्खू या संज्ञेने नाही. साधू साधू साधू. बघा कोणाकोणामध्ये भेद काय आहे त्यामध्ये भिक्खू आणि उपासक ब्राह्मण आणि उपासक. बरोबर? भिक्खू आणि ब्राह्मण वेगवेगळे की नाही? हो. ब्राह्मण काय करतो? देव मानतो, आत्मा मानतो, ईश्वर मानतो. आणि भिक्खू देव मानत नाही, आत्मा मानत नाही, ईश्वर मानत नाही. ब्राह्मण काय करतो? पूजा करतो, विधी करतो आणि त्यातून स्वतःची मुक्ती अशी मानतो. परंतु भिक्खू अशी काही पूजा अर्चा करत नाही की ज्यातून स्वतःची मुक्ती करेल. आपल्या बौद्ध धर्मामध्ये सूत्रपाठ आणि परित्राण पाठाला महत्व आहे. तसंच ब्राह्मणी धर्मामध्ये हरिपाठ आणि जे काय म्हणतात त्याला अभंग पारायण आणि सत्य नारायण त्याला जास्त महत्व आहे. त्या पूजेला जास्त महत्व आहे. ज्ञानेश्वरी वाचायला जास्त महत्व आहे. रामायण लावायला महत्व आहे. याच्यातच जास्त ते पोथीपुराण बरोबर आहे. आपला बौद्ध धर्म हा आचरणावर आधारित आहे. बरोबर आहे. आणि हिंदूंचा धर्म हा अन्नावर आधारित आहे. तुम्ही कोणता अन्न स्वीकारता? तुम्ही मांसाहारी आहात की शाकाहारी आहात? शाकाहारी असेल तर तुम्हाला लवकर निर्वाण मिळेल, मुक्ती मिळेल. तुम्ही मांसाहारी आहात तर तुम्हाला 84,000 नाही 84 लाख योनी पण तुम्हाला जावं लागेल. तुमची मुक्ती लवकर नाही. अशा काही कल्पना भिक्खू आणि ब्राह्मण याच्यामध्ये आहे. भिक्खू हा निर्वाण प्राप्ती करायचा प्रयत्न करतो आणि ब्राह्मण हा मोक्ष कैवल्य स्वर्ग ब्रह्मलोक हे प्राप्त करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. हे झाले भिक्खू आणि ब्राह्मण यांचे भेद. भिक्खू आणि उपासक. भिक्खू म्हणजे भिक्खू आणि उपासक म्हणजे जो वस्त्र परिधान करतो. उपासक आणि उपासिका. बरोबर आहे. भिक्खू हा गृहत्यागी असतो. उपासक हा गृहपूर्ण असतो है ना. भिक्खू हा वैवाहिक जीवन स्वीकारत नसतो. उपासक उपासिका वैवाहिक जीवन स्वीकारत असतात. भिक्खू हा संपत्ती जवळ ठेवू शकत नाही. उपासक उपासिका संपत्ती जवळ ठेवू शकतात. भिक्खू गाडी चालू शकत नाही, गाडी घेऊ शकत नाही. पण तुम्ही तसं ढळढळ बघता
पाहत आहात. तर हे एक आजची आधुनिकता आहे. काय आधुनिकता आहे. आपल्या बाबासाहेबांनी आणि बुद्धाने देखील असे आपल्यावर जास्त बंधन लादले नाही. भगवान बुद्ध देखील म्हणतात, मी आणि माझ्या पश्चात तुम्हाला जे विनय आणि नियम बदलायचे असेल ते एकट्याने नाही. भिक्खू संघाच्या मीटिंग मध्ये तसे मुद्दे मांडा आणि भिक्खू संघाच्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी जर एका मताने एका ठरावाने सूचना अनुमोदन करून जर ते स्वीकार्य होत असेल तर असा नियम तुम्ही सर्वत्र सार्वजनिक करा, लागू करा. तर सर्वांची संमती, सर्वांची परमिशन, सर्वांकडे गाड्या आहेत, सर्वांचे चांगले चांगले विहार आहेत. ही आधुनिकता आहे. त्याला म्हणतात संसार परिवर्तन ही संसार का नियम. बरोबर आहे. म्हणून आजच्या दृष्टीने आपण हे स्वीकारलं पाहिजे. आणखी काय भेद आहे? भिक्खू हा 227 नियमाचं पालन करतो. किती? 227. आणि उपासकाला किती नियम आहेत? 5. 5. किती नियम आहेत? 5. 5. पानातिपाता, अतिन्नदाना, कामिष्मितिचारा, मुसावादा आणि सुरामेरन. हे किती शील आहेत? 5. भिक्खूला 227 नियम असतात आणि भिक्खुनीला एकूण 311 नियम असतात. भिक्खुनींचे आणि भिक्खूंचे म्हणजे 311 आणि 227 नियम आहेत. आणि ज्या ग्रंथामध्ये आहेत त्या ग्रंथाचं नाव आहे पातिमोक्ष. काय आहे? ग्रंथाचं नाव आहे पातिमोक्ष. आणि हा जो पातिमोक्ष ग्रंथ आहे हा कोणत्या पिटकामध्ये आहे? भिक्खूंमध्ये विनय पिटक आहे. भिक्खूंचं संविधान म्हणून त्या ग्रंथाला मानल्या आणि म्हटल्या जातं. तो ग्रंथ म्हणजे विनय पिटक आहे. भिक्षूंचं संविधान म्हणजे विनय पिटक. अशा पद्धतीने भिक्खू आणि ब्राह्मण आणि भिक्खू आणि उपासक त्यांच्यामध्ये भगवान बुद्धाने स्पष्ट असा भेद केलेला आहे. याच ठिकाणी आज आपण थांबूया. सर्वांप्रती मंगलाची मंगलाची भावना आशीर्वाद. सती विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः भव. भवतो सर्वदेवता सर्वभूतानुधम्मानुसंघानुभावेन सदा सती भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं